असलम शाह विजय भवचा आशिष घेत प्रचारात आघाडीवर, मुस्लिमांसह मराठा बहुजन समाजाचा भक्कम पाठिंबा। बुलढाणा मराठा क्रांती मोर्चातील मागण्यांची धग आता समोर येत आहे। कट्टर कारसेवकाचा मुद्दा मुस्लिमांच्या जिव्हारी लागला आहे। संविधान बदलण्याची भाषा बहुजनांच्या अस्मितेची लढाई झाली आहे। याच ज्वलंत मुद्द्यांसह 21 मागण्यांचा अजेंडा घेत आपल्या जाहीरनाम्यातून जाहीररित्या मांडण्याची हिंमत असलम शाह हसन शाह या एकमेव छत्रपतीच्या मावळ्याने केली आहे। त्यामुळे त्यांना सामान्य मुस्लिम, मराठा, बहुजन बांधवांकडून भरभक्कम पाठिंबा मिळत आहे। गावागावात असलम शाह यांचा जाहीरनामा जाहीररित्या वाचन होत आहे। जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधण्याचे धाडस एकमेव असलम शाह यांनी दाखवले, तर दुसरीकडे एकही उमेदवार हाऊस टू हाऊस, माउथ टू माउथ प्रचार करण्यापासून जाणीवपूर्वक लांब राहिले। त्यामुळेच असलम शाह हे विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे। आज संग्रामपूर, शेगाव, खामगाव, मेहकर, लोणार, दुसरबीड, सिंदखेड राजा या भागात 10 प्रचार टीम कार्यरत होत्या। यावेळी आझाद हिंदचे पदाधिकारी सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर कॉर्नर सभांमधून बोलत होते, तर सामान्य नागरिकांनी असलम शाह हसन शाह यांना विजय भवचा आशीर्वाद देत गाव वेशीपर्यंत सोडवायला येत होते। हाच खऱ्या अर्थाने असलम शाह यांचा विजय आहे। तर आजही विविध हिंदू, मुस्लिम सामाजिक संघटनांनी असलम शाह यांना जाहीर पाठिंबा दिला। असलम शाहांच्या माघारीच मुस्लिम हिंदू समाज बांधव प्रचाराच्या रणधुमाळीत रस्त्यावरची लढाई लढत आहे। या संधीत सोम मुस्लिम समाज नक्कीच करेल असा विश्वास जिल्ह्यातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी प्रचार दरम्यान असलम शाह यांच्याकडे व्यक्त केला। तर मुस्लिम बहुल भागात असलम शाहांच्या विजयासाठी कॉर्नर बैठका घेऊन सर्वांना संदेश देण्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे। जिल्ह्यातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी प्रचाराची घोडदौड सांभाळत पुढाकार घेतला आहे। यावेळी आझाद हिंद महिला संघटनेच्या पदाधिकारी, वारकरी तथा मराठा समाज बांधवांसह सतीशचंद्र रोठे पाटील, हबप गजानन महाराज हांबरे, निर्मलाताई रोठे पाटील, सुमनताई राजपूत, हबप कविताताई झांबरे, गुणवंतराव पाटील, संजय इंगोले, योगेश कोकाटे पाटील, आदित्य गवई, पंचफुला गवई, निंबाजी उगले पाटील, अफसर शेख, इमरान शाह, फैजान खान, शेख अनीस, अख्तर शाह, जाबिर खान, शेख समीर, जुनेद शाह, अफरोज कुरेशी आदींच्या नेतृत्वात हाऊस टू हाऊस, माउथ टू माउथ प्रचारावर भर देत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात येत आहे। बुलढाणा दिनांक 23 एप्रिल 2024 पाहत रहा सत्यशोधक न्यूज। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपणास नम्र आवाहन विनंती करण्यासाठी आपल्या समोर लाईव्ह होत आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची एकंदरीत परिस्थिती आपण सर्वजण जात। हसन शाह एकदा आपल्याला वोटिंग करायचं आहे। हे वोटिंग आपण सर्व मायबाप जनता करतील। आम्ही केलेल्या कामाची पावती 30 वर्षापासून तुमच्या समोर आहे। आम्ही काय करणार हे सांगत नाही, आम्ही काय केलं याचा पाठपुरावा आम्हाला करायची गरज नाही, जनता जाणती आहे। जिल्ह्यातील सर्व जनता जनार्दनांना या निमित्तानं आवाहन करतो, कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका, कोणत्याही आमिषाला पडू नका, कारण हे 48 तास संमोहन करण्याचे आहे। हे 48 तास तुम्हाला मायाजाळात अटकवण्याचे आहे। खूप पैसा वाटतील, खूप पार्ट्या देतील, मोठमोठे सेलिब्रिटी आणतील, मोठमोठे नेते आणतील, परंतु 10 दिवसाच्या नंतर, इलेक्शन झाल्याच्या नंतर एकही मायचा लाल तुमच्या घरापर्यंत तुमची समस्या, तुमची तक्रार जाणून घेण्यासाठी येणार नाही। सामाजिक